नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एटीएम गुरु एज्युकेशन या ॲपवरती। तर बघा, इंग्लिश विषय पाहत असताना आपण सुरुवातीला सगळ्यात पहिला टॉपिक सुरू केला होता, ज्याचं नाव होतं लेटर्स ऑफ अल्फाबेट। काय नाव होतं? लेटर्स ऑफ अल्फाबेट। तर सुरुवातीला आपण जो भाग पाहिला त्यामध्ये लेटर्स म्हणजे अल्फाबेट हे किती असतात अल्फाबेट? तर सुरुवातीला आपण बघितलं अल्फाबेटची संख्या 26, बरोबर? 26 नंबर ऑफ अल्फाबेट। तर यापैकी आपण अल्फाबेटचे दोन भाग केले होते। पहिला भाग होता वॉवेल्स। पहिला भाग काय होता? वॉवेल्स। वॉवेल्स म्हणजे स्वर। वॉवेल्स म्हणजे काय? स्वर। आणि दुसरा भाग होता कॉन्सोनंट्स। दुसरा भाग होता कॉन्सोनंट्स म्हणजे व्यंजन। कॉन्सोनंट्स म्हणजे काय? व्यंजन। टोटल नंबर ऑफ वॉवेल्स किती होते? आठवा बरं, पहिल्या व्हिडिओमध्ये सांगितलं आपण। तर टोटल नंबर ऑफ वॉवेल्स होते 5। किती होते? 5। कोणकोणते होते रे? ए, ई, आय, ओ, यू। हे काय झाले? वॉवेल्स। तर या वॉवेल्सचा, या 5 वॉवेल्सचा उच्चार, प्रोनाउन्सिएशन किंवा आवाज, साऊंड कसा होतो ते आपण एक्झाम्पलद्वारे पाहिलेलं आहे पहिल्या व्हिडिओमध्ये। तर आपण आज या व्हिडिओमध्ये काय पाहणार आहोत? उर्वरित जे कॉन्सोनंट्स आहेत, उर्वरित कॉन्सोनंट्स किती आहेत? 21। या 21 कॉन्सोनंट्सचा आवाज किंवा उच्चार किंवा त्याचा ध्वनी व त्याचा एक्झाम्पलमध्ये वापर कसा होतो हे आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। चला तर मग सुरू करूया। बघा, ए, ई, आय, ओ, यू हे वॉवेल्स वगळता उर्वरित जेवढेही लेटर्स, जेवढेही अल्फाबेट्स रिमेनिंग आहेत, शिल्लक आहेत, ते सर्व काय आहेत? कॉन्सोनंट्स आहेत। त्यातील पहिला कॉन्सोनंट्स बी काय आहे? बी। मग बी हे लेटर आहे, तर याचं जे नाव आहे, ते नाव काय आहे? बी। काय नाव आहे? बी। पण याचा उच्चार शब्दामध्ये जेव्हा आपण बी हे लेटर वापरत असतो त्यावेळेस याचा उच्चार कसा होत असतो? ब। कसा होतो उच्चार? ब। हे बघा, ब। तर याचं आपण आता एक्झाम्पल वरून बघूया। उदाहरणार्थ BAT काय झालं? BAT बॅट। बघा, ब अधिक ए चा उच्चार आपण पाहिलेला आहे ऍ आणि टी चा ट, ब-ऍ-ट म्हणजेच काय झालं? बॅट। म्हणजेच ह्या बी चा उच्चार या ठिकाणी ब असा होतो। दुसरं एक्झाम्पल बघूया, BUS बस। BUS बस, इथे देखील काय उच्चार झाला? ब। BED बेड। BED बेड, या ठिकाणी देखील या बी चा उच्चार काय होतो? ब। TABLE टेबल, काय झालं? टेबल। या ठिकाणी बघा बी चा उच्चार काय झाला? ब। म्हणजेच बी या कॉन्सोनंटचा उच्चार कोणत्याही शब्दामध्ये कुठेही जर बी याचा यूज केला तर त्याचा उच्चार काय होणार? ब होणार। काय होणार? ब। आलं लक्षात? खूप सोपं आहे। आपलं वॉवेलचे तरी बरेच वेगवेगळे उच्चार होते, पण या ठिकाणी बघा बी चा उच्चार कुठेही गेला तरी काय होणार? बी होणार। दुसरं पाहूया, सी। आता बघा, सी चे दोन प्रकारचे उच्चार होतात। पहिला उच्चार होतो क। पहिला उच्चार काय होतो? क। आणि सी चाच दुसरा उच्चार, शब्दापरत्वे सी चा उच्चार काही ठिकाणी वेगळा झालेला असतो। तो कोणता होतो? स। सी चा उच्चार स। तर ज्या वर्ड मध्ये सी चा उच्चार क होतो त्याचे आपण काही एक्झाम्पल पाहू। फॉर एक्झाम्पल कॅट, CAT कॅट। या सी चा उच्चार या ठिकाणी काय झालेला आहे? क। ए चा उच्चार ऍ आणि टी चा उच्चार ट, म्हणजेच हा शब्द काय तयार होतो? कॅट। म्हणजेच या सी चा उच्चार या ठिकाणी काय झालेला आहे? क। याच प्रकारे पुढचा शब्द बघा, CUP कप। सी साठी क, पी साठी प, यू साठी अ। यू चे उच्चार आपण पाहिलेले वॉवेल्स मध्ये, यू चे उच्चार। मग क अधिक अ अधिक प, कप। म्हणजे या सी चा उच्चार काय झालेला आहे? क। पुढच्या एक्झाम्पल मध्ये बघूया, CAN कॅन। काय आहे? CAN कॅन। CAN कॅन, या ठिकाणी देखील या सी चा उच्चार कच झालेला आहे। FACT फॅक्ट। फॅक्ट, सी जरी मध्यभागी आलेला आहे तरी या ठिकाणी सी चा उच्चार काय होतो? क। फॅक्ट। बघा मी शब्द लिहितो फॅक्ट, क अधिक ट, म्हणजे ह्या सी चा उच्चार काय झालेला आहे? तर क झालेला आहे। आता दुसरा, याचा दुसरा साऊंड, सी चा दुसरा साऊंड, दुसरा उच्चार काय आहे? स। तर स कसा होतो ते पाहूया। CYCLE काय होतं रे? CYCLE सायकल, बरोबर। तर या सी चा उच्चार स। इथेच बघा या शब्दामध्ये हा सी आलेला आहे,
तर ह्या सीचा उच्चार स झाला का? नाही. या सीचा उच्चार वरच्या प्रमाणे क झालेला आहे. म्हणजे बघा सायकल या शब्दामध्ये पहिल्या सीचा उच्चार स होतो आणि दुसऱ्या सीचा उच्चार क होतो. सायकल. इथे बघा सेल या सीचा उच्चार स असा झालेला आहे आणि ई म्हणजे ए आणि एल म्हणजे ल म्हणजे सेल. म्हणजे या सीचा उच्चार काय झालेला आहे? स. CITY सिटी. CITY सिटी म्हणजे ह्या सीचा उच्चार स असा झालेला आहे. राईस. RICE म्हणजे ह्या सीचा उच्चार या ठिकाणी स असा होतो. बघा दोन्हीकडचा फरक तुम्हाला लक्षात आलेला आहे. एका वेळेस सीचा उच्चार या ठिकाणी क होतो आणि दुसऱ्या वेळेस सीचा उच्चार स असा होतो. तिसरा कॉन्सोनंट्स आपण बघूया. डी. डीचा उच्चार कसा होतो? ड. काय होतो? ड. फॉर एक्झाम्पल DUCK. DUCK डक. या डीचा उच्चार काय झाला? डक. डी. या डीचा उच्चार काय झाला? ड. DOLL डॉल. या ठिकाणी देखील या डीचा उच्चार ड असाच होतो. DATE डेट. डेट म्हणजेच ह्या डी या वॉवेल कॉन्सोनंटचा उच्चार ड असाच होतो. आणि शेवटचं एक्झाम्पल बघूया. RED. बघा र अधिक ए अधिक डीचा उच्चार काय म्हटलं आपण? ह्या डीचा उच्चार ड. आता आर अधिक ए अधिक डी रेड. म्हणजेच ह्या डीचा उच्चार काय झाला? ड. पुढचं कॉन्सोनंट बघूया. एफ. एफ. या एफ या कॉन्सोनंटचा उच्चार होत असतो फ. काय होतो? फ. फॉर एक्झाम्पल FISH फिश म्हणजेच फ. एफचा उच्चार काय झाला? एफचा उच्चार काय झाला? फ. FAN फॅन. या एफचा उच्चार या ठिकाणी देखील फ. FRIEND फ्रेंड. काय झाला हा शब्द? फ्रेंड. या ठिकाणी देखील एफ या कॉन्सोनंटचा या लेटरचा साऊंड काय येतो? फ. LEFT लेफ्ट. LEFT लेफ्ट. LEFT लेफ्ट. बघा या ठिकाणी एफचा उच्चार काय झालेला आहे? फ. अशा प्रकारे एफ हे लेटर्स कोणत्याही शब्दामध्ये जर आलं तर त्याचा जो आवाज आहे, त्याचा जो उच्चार आहे तो कसा होणार? फ. फ असाच होणार. पुढे पाहूया. जी. पुढचं कॉन्सोनंट काय आहे? जी. मग जी जसं आपण सी चे दोन उच्चार पाहिले होते तसेच जी या लेटरचे उच्चार देखील दोन असेच होते. पहिला उच्चार होतो ग, दुसरा होतो ज. पहिला उच्चार बघा ग. फॉर एक्झाम्पल GOAT गोट. काय झाला इथे जीचा उच्चार? ग. GET गेट. GET गेट. GUN गन. GUN गन. मग या जीचा उच्चार काय झाला? ग. हे बघा ग अधिक अ अधिक न. ग अधिक अ अधिक न याचा शब्द काय तयार झाला? गन. म्हणजे या जीचा उच्चार काय झाला? ग. BAG बॅग. BAG बॅग. म्हणजे ह्या जीचा उच्चार आपण पाहतोय तो होतो ग. दुसरा बघा जी. जीचा दुसरा आवाज, दुसरा उच्चार ज. उदाहरणार्थ फॉर एक्झाम्पल जिराफ. GIRAFFE जिराफ. म्हणजेच ह्या जीचा उच्चार या ठिकाणी ग असा न होता या जीचा उच्चार काय झालेला आहे? ज. जिराफ. यानंतर जेम. बघा या ठिकाणी देखील ज असा उच्चार झालेला आहे. जेंटल. GENTLE जेंटल. या ठिकाणी देखील जीचा उच्चार काय झालेला आहे? ज झालेला आहे. आलं इथपर्यंत लक्षात? पुढे पाहूया. पुढचं कॉन्सोनंट आहे एच. एच. याचा उच्चार काय होतो? ह. लक्षात ठेवा याचा उच्चार ह. फॉर एक्झाम्पल HAT हॅट. ह अधिक ä अधिक ट शब्द काय तयार झाला? हॅट. म्हणजे या यचा साऊंड या यचा उच्चार काय होतो? ह. त्याच प्रकारे पुढे बघा HEN हेन. HORSE हॉर्स. BEHIND बिहाइंड. दुसरा एखादा एक्झाम्पल घ्या. HOME होम. HIDE हाईड. प्रत्येक ठिकाणी एच या लेटर साठी ह असाच उच्चार केला जातो. खूप सोपा आहे.
पुढे बघा जे, जे फॉर जोकर आपण म्हणतो, तर त्या जेचा उच्चार कसा होतो रे? ज. काय होतो? ज. फॉर एक्झाम्पल JUG जग, JAR जार. बघा जे उच्चार काय होतो? ज. ए चा उच्चार आ आणि आर चा उच्चार र. ज आ र म्हणजेच जार. म्हणजे ह्या ज चा उच्चार या ठिकाणी काय होतो? ज. या जे चा उच्चार काय होतो? ज. JOKE जोक, या ठिकाणी देखील ज. MAJOR मेजर. बरोबर. अजून एखादं सांगा एक्झाम्पल. जेचं एक्झाम्पल JUMP जम्प. ज झाला की नाही या ठिकाणी पण? JUMP जम्प. बरोबर. पुढचं कॉन्सोनंट बघूया. के. के फॉर आपण काय म्हणतो? काईट. बरोबर. के फॉर किंग. तर या के चा उच्चार होत असतो क. काय होतो? क. कसा होतो? तर पाहूया. KITE काईट. KITE काईट. तर या ठिकाणी या के चा उच्चार काय झालेला आहे? क. KEY की, या ठिकाणी देखील या के चा उच्चार क असाच होतो. KING किंग. TAKE टेक. कुठेही बघा तुम्ही या के चा उच्चार काय झालेला आहे? कच झालेला आहे. या के चा उच्चार काय झालेला आहे? केच झालेला आहे. टेक, मेक. बरोबर. लेक. कोणताही शब्द घेतला, कोणताही इंग्लिश वर्ड आला, त्यामध्ये ज्या वेळेस के हे लेटर्स येईल त्यावेळेस त्या के चा उच्चार हा क असाच होतो. त्यानंतर पुढचं कॉन्सोनंट्स आहे यल. यल चा उच्चार काय होतो रे? लक्षात ठेवायचं. एल. एल. ल. काय होतो? ल. फॉर एक्झाम्पल LEG लेग. ल ई साठी ए आणि जी साठी ग. आपण आताच यापूर्वी पाहिलं जी चा उच्चार काय होतो? ग. ल ए ग म्हणजे लेग. बरोबर. तर या यल चा उच्चार काय झाला? ल. लक्षात ठेवा. यल चा उच्चार ल. त्याच प्रकारे LAST लास्ट. LARGE लार्ज. CALL कॉल. बघा या ठिकाणी यल शेवटी आलेला आहे पण तरी देखील त्याचा उच्चार काय होतो? ल असाच होतो. क अधिक अ अधिक ल. कॉल. आलं लक्षात? ल म्हणजे ह्या यल चा उच्चार काय झालेला आहे? एल. बरोबर. ल या यल चा उच्चार काय झालेला आहे? ल. पुढचा कॉन्सोनंट बघूया. यम. यम चा उच्चार काय होतो? म. यम चा उच्चार काय होतो? म. फॉर एक्झाम्पल MAN. म. यम चा उच्चार काय सांगितलं आपण? म. ए चा उच्चार ऍ आणि न चा उच्चार न. म अधिक ऍ अधिक न. मॅन. काय झाला? मॅन. मग या यम साठी या यम चा उच्चार काय म्हटलेलं आहे? म. MAKE मेक. MAKE मेक. बघा म चालेलं. या ठिकाणी देखील म चा उच्चार, यम चा उच्चार मच. मार्केट. MARKET मार्केट. या शब्दामध्ये यम चा उच्चार देखील म असाच होतो. आर्म. ARM आर्म. या ठिकाणी देखील म चा यम चा उच्चार म असाच होतो. अजून एखादा शब्द सांगा म चा. फार्म. FARM फार्म. बघा या यम चा उच्चार या ठिकाणी देखील काय होतो? म असाच होतो. असे भरपूर शब्द आहे ज्यामध्ये यम हे लेटर आलेलं असतं तर त्या लेटरचा उच्चार म असाच होतो. पुढचं कॉन्सोनंट पाहूया. यन. तर यन या लेटरचा या कॉन्सोनंटचा उच्चार होतो न. काय होतो? न. फॉर एक्झाम्पल NET नेट. काय झालं रे? नेट. म्हणजेच ह्या न चा उच्चार काय झालेला आहे? या एन चा उच्चार काय झालेला आहे? न. NOT नॉट. म्हणजेच या न चा एन चा उच्चार काय झालेला आहे? न. NAME नेम. NAME नेम. म्हणजेच या एन चा उच्चार न काय झालेला आहे? न. CAN कॅन. या एन चा उच्चार न. कोणताही शब्द घ्या. RUN. या एन चा उच्चार काय होतो? यन. न. RUN. ह्या एन चा उच्चार काय होतो? न असाच होतो. म्हणजे कोणत्याही इंग्लिश वर्ड मध्ये ज्या ठिकाणी यन हे लेटर येईल, हे कॉन्सोनंट येईल, तर त्या यन ह्या लेटरचा उच्चार काय होणार आहे? न. लक्षात ठेवायचं. न. पुढचं लेटर बघूया. पी. पी. या लेटरचं नाव काय आहे? पी. पण याचा उच्चार काय होतो? प. काय उच्चार होतो? प.
या लेटरचं नाव पी पण याचा उच्चार होतो प. फॉर एक्झाम्पल PEN पेन. व्हॉट इज दिस? दिस इज अ पेन. PEN बघा प अधिक ए अधिक न. आत्ताच बघितलं आपण यांचा उच्चार काय होतो, आत्ताच इथं बघितलं यांचा उच्चार न होतो. पीचा उच्चार पाहतोय शिकतोय आपण प. आणि ई हे वॉवेल आहे, त्या वॉवेलचा उच्चार आपण यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये बघितलेला आहे. ईचा उच्चार ए. प अधिक ए अधिक न पेन पेन. बरोबर. म्हणजे ह्या पी साठी काय उच्चार आलेला आहे प. PANT पॅन्ट म्हणजे पीचा उच्चार प. POND पीचा उच्चार प. CAP कॅप. CAP कॅप. कॅप म्हणजे टोपी. म्हणजेच या पीचा उच्चार प. पॅरट PARROT पॅरट. काय आलं पी. पीचा उच्चार प. कुठेही पी हे लेटर जर वापरलं तर त्याचा साऊंड त्याचा उच्चार जो आहे तो प असाच आपल्याला घ्यायचा आहे. पुढचं पाहूया क्यू. क्यू फॉर क्वीन. बरोबर. तर क्यूचे देखील दोन उच्चार होतात. पहिला उच्चार क आणि दुसरा उच्चार क्व. क्व क्व क अधिक व क्व. तर तो कसा होतो ते पाहूया आता. क्यूचा उच्चार क कसा होतो एक्झाम्पल बघू. कॉन्क्वेअर. CONQUER कॉन्क्वर. म्हणजे इथं काय झालं या क्यूचा उच्चार क. कॉन्क्वर क. रॅकेट. रॅकेट RACQUET रॅकेट. बघा रॅकेट. म्हणजेच या क्यू साठी काय वापरलेलं आहे क. काय वापरलेलं आहे क. तर बघा पहिला उच्चार पाहिला आपण क्यू साठी क. दुसरा उच्चार आहे क्व. काय आहे क्व क्व. फॉर एक्झाम्पल QUEEN क्वीन. क्वीन क्वीन. बघा QUEEN क्वीन. म्हणजेच या क्यू साठी क्व क्व वापरलेला आहे आणि त्याच्यासोबत UEE म्हणजे त्याला दुसरी वेलांटी म्हणून ते काय झालं क्वी. आणि न चा उच्चार काय न क्वीन. क्वाइट. काय झालेलं आहे QUITE क्वाइट. म्हणजेच ह्या क्यूचा उच्चार सुद्धा क्व असाच होतो. काय होतो क्व. क्वेश्चन. काय QUESTION क्वेश्चन. क्वेश्चन या शब्दामध्ये देखील क्यू या लेटरचा साऊंड क्व असंच आपल्याला बघायला भेटतो क्व क्वेश्चन. बघा तर लक्षात ठेवा क्यू साठी दोन साऊंड कोणते असतात. क्यूचा पहिला उच्चार क आणि दुसरा उच्चार क्व. आलं लक्षात. तर पुढे पाहूया. काय पुढचं कॉन्सोनंट आर. आर म्हणजे हे त्याचं काय झालं नाव आणि त्याचा उच्चार काय झाला र. काय झाला र. फॉर एक्झाम्पल ROAD रोड. रोड या वर्ड मध्ये आर या लेटरचा साऊंड काय होतो र. र. बोलतानाच लक्षात येतं तुमच्या. बघा RAN रॅन. RAN रॅन. म्हणजेच आर साठी र न ए साठी ऍ. म्हणजेच या र या लेटरचा साऊंड काय झालेला आहे र. आर या लेटरचा आवाज र असा येतो. WORD म्हणजे येथे देखील बघा आरचा आवाज काय आलेला आहे र. आणि CAR. CAR काय होतं सोपा शब्द आहे CAR कार. FAR फार. JAR जार. म्हणजे आर या लेटर साठी आपण र हाच उच्चार करतोय. बरोबर. पुढे बघा यस. पुढचं लेटर आहे यस. यस फॉर सन. यस फॉर स्वीट. यस फॉर स्टील. या यसचा उच्चार होतो स. काय होतो स. खूप सोपं आहे. फॉर एक्झाम्पल SEEC. SEEC. या ठिकाणी या यस साठी स हा उच्चार होतो आणि हा ई. याला जर एकत्रित केलं तर तयार होतो सी. से. SAY से. इथे देखील काय होतं या स चा उच्चार स असाच होतो. SUN सन. सन. मग या ठिकाणी देखील यस चा साऊंड काय झालेला आहे स. BUS. या ठिकाणी बघा BUS. या ठिकाणी यस चा साऊंड काय झाला स. बस. दुसरा शब्द घ्या एखादा स्टॉप. STOP स्टॉप. SON सन.
या ठिकाणी प्रत्येक यसचा साऊंड जो आहे, प्रत्येक यसचा जो उच्चार आहे तो काय होतो? न. सॉरी, प्रत्येक यसचा उच्चार काय होतो? स. काय होतो? स. व्हेरी गुड. दुसरा, त्या सचा दुसरा एक साऊंड आहे, काय आहे? ज. काय आहे? ज. तर कसा होतो बघा, ROSE प्रत्येकाला माहिती आहे, ROSE बरोबर, रोज. काय होतो? रोज. या ठिकाणी यसचा उच्चार स झाला का रे? स झाला का? नाही. तर काय झाला? ज. काय झाला? ज. या यसचा उच्चार रोज, रोज. बरोबर. WAS वाज. या ठिकाणी देखील यसचा उच्चार काय झालेला आहे? ज झालेला आहे. WASE वाज. इथे देखील यसचा उच्चार काय झालेला आहे? ज. BECAUSE बिकॉज. काय? बिकॉज. या ठिकाणी देखील बघा, बिकॉज म्हणजे शेवटी यस आलेला आहे. या यस साठी यसचा उच्चार काय होतो? ज होतो. तर बघा, यसचे आपण दोन उच्चार पाहिले. पहिला स. स चे एक्झाम्पल बघितले आपण. सी, से, सन, बस, स्टॉप, सन, स्टील, समर, स्टम्प, स्कूल, हे सगळे स या आवाजाचे. आणि यसचाच दुसरा आवाज होतो ज. तर त्याचे रोज, वाज, वेज, बिकॉज. ओके, या प्रकारचे. तर पुढचं पाहूया. पुढचं कॉन्सोनंट आहे टी. टी. टीचा उच्चार काय होतो? ट. टीचा उच्चार काय होतो? ट. फॉर एक्झाम्पल, TALK टॉक. टॉक. टॉक म्हणजेच या टीचा उच्चार काय झाला? ट झाला. TELL म्हणजेच या टीचा उच्चार काय झालेला आहे? ट. TOP टॉप. टॉप मध्ये टी या लेटरचा उच्चार काय झालेला आहे? ट. आणि शेवटचं BAT बॅट. यामध्ये देखील बघा, ट म्हणजे या टीचा उच्चार काय झालेला आहे? ट. बॅट. CAT कॅट. तिथे देखील टीचा उच्चार ट. मोठा शब्द घ्या दुसरा, मार्केट. फॉर एक्झाम्पल बघा, मार्केट म्हणजेच या टीचा उच्चार काय झाला? शेवटी ट झाला. काय झाला? ट झाला. मार्केट. कोणताही शब्द घ्या तुम्ही. आता टुर्नामेंट. टुर्नामेंट खूप मोठा शब्द आहे, ज्याच्यामध्ये डबल टी आलेला आहे. सुरुवातीला पण टी आणि शेवटही टी. कुठेही जर टीचा वापर झाला, यूज झाला, तरी त्याचा आवाज, त्याचा उच्चार काय होतो? ट असाच होतो. आलं लक्षात? खूप सोपं आहे टीचं. व्ही. पुढचं कॉन्सोनंट आहे व्ही. तर ह्या व्हीचा उच्चार काय होतो? व्ह. अर्ध व्ह आणि त्याला ह. व्ह. उदाहरणार्थ, VEGETABLE व्हेजिटेबल. काय झालं? व्हेजिटेबल. ह्या व्हीचा उच्चार काय झाला या ठिकाणी? व्ह. काय झाला? व्ह. त्याच्यासोबत ई लागून आलेलं आहे. ईचा उच्चार असतो ए, म्हणजेच व्हे. व्हेजिटेबल. म्हणजेच व्हीचा उच्चार काय झालेला आहे या ठिकाणी? व्ह. आलं लक्षात? VERY व्हेरी. आपण म्हणतो ना, व्हेरी सिंपल, व्हेरी हार्ड, व्हेरी स्लो. ह्या व्हीचा उच्चार या ठिकाणी काय झालेला आहे? व्ह. व्हॅन. VAN व्हॅन. या ठिकाणी देखील बघा, व्हीचा उच्चार काय झालेला आहे? व्ह झालेला आहे. आणि लव. LOVE लव या शब्दामध्ये देखील ह्या व्हीचा उच्चार व्ह असाच होतो. म्हणजे इंग्लिशमध्ये कोणत्याही वर्डमध्ये जर व्ही हे लेटर आलं, तर त्या व्ही या लेटरचा उच्चार व्ह असाच होतो. हे लक्षात ठेवायचंय. यानंतर पाहूया डब्ल्यू. डब्ल्यूचा उच्चार तर खूप सोपा आहे, व. डब्ल्यूचा उच्चार काय आहे? व. उदाहरणार्थ, WINDOW विंडो. WINDOW विंडो. यामध्ये डब्ल्यू या डब्ल्यूचा उच्चार काय होतो? व. बघा, व. आय साठी ई, एन साठी न, आणि हे समोर असं, म्हणजे डब्ल्यू साठी काय? व. त्यामध्ये इन मिळवलं म्हणजे विंडो, विन. काय झालं? डब्ल्यूचा उच्चार काय झाला? व झाला. पुढे बघा, वाईज. WISE. इथे देखील व या डब्ल्यूचा उच्चार काय झाला? व असाच होतो. WANT वॉन्ट. वॉन्ट. WANT या डब्ल्यूचा उच्चार काय झाला? व झाला. POWER पॉवर. पावर. म्हणजेच ह्या डब्ल्यूचा उच्चार काय झाला? व. आलं लक्षात? कोणत्याही वर्डमध्ये डब्ल्यू
हे जर लेटर आलं तर त्याचा उच्चार काय होतो? व असाच होतो. नंतर बघूया एक्स. तर बघा एक्स या कॉन्सोनंटचं, या लेटरचं किंवा या अल्फाबेटचा उच्चार 3 प्रकारचा होतो. पहिला प्रकार क्स, दुसरा प्रकार ग्झ, तिसरा प्रकार झ. 3 प्रकारे होतो. तर पाहूया कसा होतो, एक एक प्रकार पाहूया. पहिला प्रकार एक्सचा उच्चाराचा क्स. फॉर एक्झाम्पल BOX, BOX बॉक्स, बॉक्स ब ओ साठी आ. आणि पहिला प्रकार काय? क्स, क प्लस स, क्स. आता बघा ब अधिक अ अधिक स शब्द काय तयार होतो? बॉक्स. काय तयार झाला? बॉक्स. म्हणजेच या एक्सचा उच्चार काय झालेला या ठिकाणी? क्स, बॉक्स. एक्सरे, एक्सरे, क्स. इथे देखील या एक्सचा उच्चार काय होतो? क्स. एक्सरसाइज, EXERCISE, एक्सरसाइज. या ठिकाणी देखील या एक्सचा उच्चार काय झाला? क्स. बरोबर. आणि एक्साइट, एक्साइटचं देखील EXCITE, त्या ठिकाणी एक्सचा उच्चार क्स असाच होतो. पहिल्या प्रकारात बघा आपण एक्सचा उच्चार क्स कसा होतो हे पाहिलं. दुसरा उच्चार आहे ग्झ, ग्झ, ग आणि झ. बघा आता EXAMINATION, एक्झामिनेशन. काय शब्द आहे हा? एक्झामिनेशन. एक्सा म्हटलं का आपण? नाही, एक्झा, ग आणि झचा साऊंड आपला येतोय म्हणून ह्या एक्सचा उच्चार काय झाला? बघा झ. या ईचा ए आणि एचा आ, ए प्लस झ प्लस आ म्हणजे एक्झा, एक्झा. आणि हे पुढचं मिनेशन. म्हणजेच या एक्सचा उच्चार झ असा आपण या ठिकाणी पाहिला. पुढचं एक्झाम्पल बघूया. एक्झाम्पल EXAMPLE, एक्झाम्पल. या ठिकाणी देखील ई साठी ए आणि एक्स साठी काय पाहतोय आपण? झ. ए साठी काय पाहतोय? झ, ग आणि झ. आणि ए साठी आ म्हणजेच एक्झा, एक्झाम्पल. आलं लक्षात? या ठिकाणी देखील एक्स साठी झ, एक्झाम्पल. आणि शेवटी झ, शेवटी काय आहे? झ. XEROX, झेरॉक्स. काय आलं? झेरॉक्स. म्हणजे बघा या पहिल्या एक्स साठी काय आलं? झ. आणि शेवटच्या एक्स साठी झ आलं का? तर नाही, इथं काय आलेलं आहे? पहिला उच्चार आलेला आहे क्स. आलं लक्षात? बघा दोन्हीतला फरक. पहिल्या एक्सचा उच्चार झ आणि दुसऱ्या एक्सचा उच्चार क्स. झेरॉक्स. आलं लक्षात? झेरॉक्स. झायलोफोन, झायलोफोन. ह्या एक्सचा उच्चार काय ठिकाणी? या ठिकाणी काय झालेला आहे? झ, झायलोफोन. आलं लक्षात? झचे 3 प्रकारचे उच्चार पाहिले आपण. पहिला क्स, दुसरा ग्झ, तिसरा झ. पुढे पाहूया. शेवटचे 2 कॉन्सोनंट राहिलेले आहेत त्यापैकी वाय. वाय या कॉन्सोनंटचा उच्चार होतो य. तर पाहूया कसा. YAK, याक. याचा उच्चार काय सांगितलं आपल्याला? य. ए साठी आ आणि के साठी क. हा शब्द काय तयार झाला? याक. बरोबर. काय शब्द तयार झाला? याक. म्हणजेच या वायचा उच्चार काय झाला? य. YEAR, यर. वायचा उच्चार य. YES, या वायचा उच्चार य, यस. रॉयल, ROYAL, रॉयल. रॉ य ल. म्हणजेच या यचा उच्चार काय झाला रे? वायचा उच्चार काय झाला? य. आलं लक्षात? वायचा उच्चार काय होणार? प्रत्येक ठिकाणी कोणत्याही शब्दामध्ये जर वाय हा लेटर आला किंवा वाय हे अल्फाबेट किंवा वाय हे कॉन्सोनंट्स आलं तर त्याचा उच्चार होतो य. लास्ट, शेवटचा अल्फाबेट, शेवटचं लेटर आणि शेवटचं कॉन्सोनंट आपलं व्यंजन काय आहे? झेड. तर त्या झेडचा उच्चार काय होतो? झ. काय होतो? झ. फॉर एक्झाम्पल ZERO, झिरो. ZERO, झिरो. म्हणजेच या झेडचा उच्चार काय झाला? झ. ओके. झेब्रा, झेड फॉर झेब्रा. तुम्हाला प्रत्येकाला माहिती आहे झेड फॉर झेब्रा. बघा झेडचा उच्चार काय म्हटलं यांनी? झेडचा उच्चार म्हटलंय झ. ई साठी ए आणि हे पुढचं बी म्हणजे ब. आर साठी र आणि ए साठी
आ या सगळ्यांना मिक्स केल्यानंतर शब्द काय तयार झाला? झेब्रा. म्हणजेच आपल्याला उच्चार पाहतोय आपण, तर या झेडचा उच्चार काय होतोय? झ. काय उच्चार होतोय? झ. ZOO झू. झू. म्हणजेच या झेडचा उच्चार काय झाला? झ झाला. इंग्लिश वर्ड मध्ये झेड हे लेटर किंवा हे अल्फाबेट कुठेही आलं तरी त्या झेडचा उच्चार काय होतो? झ असाच होतो. तर बघा, आपण सुरुवातीपासून सर्व 21 कॉन्सोनंट्स या ठिकाणी आज अभ्यासलेले आहेत. परंतु यासोबतच काही शब्द असे येतात की जे जोडाक्षरांनी सुरुवात होतात. फॉर एक्झाम्पल, ते तुमच्या लक्षात असणं खूप महत्वाचं आहे. एक्झामिनेशन मध्ये, परीक्षेमध्ये तुम्हाला ते देखील येऊ शकतात. त्यासाठी पुढे बघूया. असे जोड शब्द बघा. TH, थ. TH चा उच्चार काय होतो? थ. आपल्या डेली यूज मध्ये हे शब्द बऱ्याच ठिकाणी आलेले असतात. तुम्हाला आता कळतील की हे का आपण पाहतोय. थ. THINK, थिंक. या ठिकाणी बघा, TH ला आपण अंडरलाईन केलेलं आहे. मग या TH चा उच्चार काय झालेला आहे? थ. काय झालेला आहे? थ. आयचा ई, यांचा न, केचा क. शब्द काय तयार झाला रे? थिंक. काय तयार झाला? थिंक. म्हणजेच या TH चा उच्चार काय घेतलाय आपण? थ. बरोबर. THIRD, थर्ड. या ठिकाणी देखील थर्ड. म्हणजेच या TH चा उच्चार थ. THIGH, थाई. THORN, थॉर्न. आलं लक्षात? THANK, थँक. इथं पण काय झालं? थ. म्हणजे TH या जोडाक्षराचा उच्चार काय होतो? थ. त्याच TH चा दुसरा एक उच्चार होतो आणखी, तो म्हणजे द. तो म्हणजे द. फॉर एक्झाम्पल, THE, द. हा तर कायम वापरात येणारा शब्द आहे. THE, द. मग याचा उच्चार काय झाला? द. THERE, देअर. देअर. THERE, देअर. म्हणजेच या TH चा उच्चार काय झालेला आहे? द. देअर. दे. THEY, दे. तिथे देखील काय झालेला आहे उच्चार? द. THEM, देम. THEM, देम. ह्या TH चा उच्चार देखील द असाच झालेला आहे. पुढे ई साठी ए आणि एम साठी म. देम. बरोबर. म्हणजे या TH चा उच्चार झालेला आहे द. पुढचं बघा. WH. या जोडाक्षराचा उच्चार होतो व. कसा होतो? WHERE, वेअर. WHERE, वेअर. म्हणजे व. या WH चा उच्चार देखील काय झाला? व. व्हॉट. WHAT, व्हॉट. म्हणजेच या WH चा उच्चार व. व्हेन. WHEN, व्हेन. या WH चा उच्चार काय झाला? व. त्याला पुढे ई साठी ए आणि न मिक्स जर केलं तर हा शब्द तयार होतो व्हेन. म्हणजेच WH या जोडाक्षराचा उच्चार कुठेही जर आपण पाहिला तर तो काय होतो? व असाच होतो. पुढे पाहूया. SH हे जोडाक्षर SH याचा उच्चार काय होतो? श. काय होतो? श. फॉर एक्झाम्पल, SHALL, शाल. याचा उच्चार काय झाला? मग SH चा उच्चार काय झाला? श. SHELL, शेल. SH चा उच्चार काय? श. ई चा ए आणि एल चा ल. याला मिक्स केल्यावर काय तयार झालं? शेल. म्हणजेच आपण काय पाहतोय तर SH या जोडाक्षराचा उच्चार श. काय होतो? श. काय होतो? श हाच होतो. DASH, डॅश. इथे देखील काय झाला? श. SHARE, शेअर. इथे देखील काय झाला? श. काय उच्चार झाला SH चा? श. SHOULD, शूट. शुड. SH चा उच्चार श. म्हणजेच तुमच्या लक्षात आलेलं आहे आता SH जोडून कुठेही जर हे दोन कॉन्सोनंट्स आले तर याचा उच्चार काय होतो? श असाच होतो. PH, P आणि H जोडून आलेले आहेत. हे दोन्ही कॉन्सोनंट्स आहेत. याचा उच्चार होतो फ. काय होतो? फ. फॉर एक्झाम्पल, PHONE. पहा, P आणि H सोबत आलेले जोड शब्द आहे. याचा उच्चार काय सांगितलंय आपल्याला? फ. काय होतोय? फ. कारण हा शब्द काय तयार झाला? PHONE, फोन. म्हणजेच PH चा उच्चार झाला फ. PHOTO. बघा, PHO
TH चा उच्चार फ अधिक ओ अधिक ट ओ टो, फोटो. बरोबर. शब्द तयार करण्यासाठी देखील तुम्हाला याचा खूप फायदा होणार आहे. PH चा उच्चार काय होतो? फ. PHRASE फ्रेज. PH चा उच्चार या ठिकाणी काय झाला परत? फ. आलं लक्षात? PH चा उच्चार फ. आणि शेवटचं CH. C आणि H हे दोन कॉन्सोनंट्स एकत्रित म्हणजे जोडून त्याला आपण जोड शब्द म्हणू. या जोडाक्षरापासून याचा उच्चार काय होतो? CH चा च. काय होतो? च. फॉर एक्झाम्पल CHAIR चेअर. आलं लक्षात? या CH चा उच्चार इथं काय झाला मग? च. चॉईस CHOICE. या CH चा उच्चार या ठिकाणी काय झाला? च. चेंज CHANGE चेंज. CH चा उच्चार च. RICH रिच. R साठी र, I साठी ई आणि CH च काय घेतोय आपण? च. म्हणजे री च. म्हणजे CH चा उच्चार काय झाला? च. शेवटचं एक्झाम्पल बघा INCH इंच. त्यामध्ये देखील CH याचा उच्चार काय होतो? च. असाच होतो. आलं लक्षात तुमच्या? तर बघा आपण 21 कॉन्सोनंट्स अगोदर बघितले आणि त्यानंतर जोडाक्षर TH साठी थ आणि द, त्यानंतर WH साठी व, SH हे दोन कॉन्सोनंट्स, हे कॉन्सोनंट्स मिळून तयार झालेले जोडाक्षर आहेत. SH साठी स, PH साठी फ आणि CH साठी च. तर अशा प्रकारे आपण आजच्या व्हिडिओमध्ये आपले 21 कॉन्सोनंट्स व काही जोडाक्षरांचे उच्चार इंग्लिश वर्ड मध्ये यूज करत असताना त्यांचे उच्चार कुठे कुठे कसे होतात हे एकदम प्रॉपर वेने आपण पाहिलेलं आहे. एक्झाम्पल सह पाहिलेलं आहे. तर तुम्ही आता घरी काय करायचंय की हे जे एक्झाम्पल आहे या एक्झाम्पल व्यतिरिक्त किंवा हे सोडून तुम्हाला आणखी त्यामध्ये काही ऍड करता येतील का हा प्रयत्न करायचा आहे, जेणेकरून आपला जो मेन जो हेतू आहे इंग्लिश विषयाचा तो पूर्ण होणार आहे. चला तर मग पुढील टॉपिक पाहूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.